नमस्कार. दुपारचे 2:45 झालेले आहेत. आपण पाहतात स्टार MD न्यूज 1. आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. शहापूर येथील एका युवा उद्योगाची संघर्षमय कहाणी या विषयावर आपण बोलणार आहोत. शहापूर येथील तरुण भानुदास शिंगडे आपल्या संघर्षमय जीवनातून एक जे मालक होण्याचं स्वप्न, एक नवीन उद्योजक होण्याचं स्वप्न बघितलं होतं, ते आज 2024च्या एंडिंगला सत्यात उतरण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. कोरोनामध्ये घरची परिस्थिती हलाखीची असल्याकारणाने पुणे येथे कंपनीत काम करत असताना मध्येच कोरोना आल्यानंतर काय करावे हा प्रश्न निर्माण झाला होता. त्यानंतरसुद्धा मागे न हटता नगर जिल्ह्यामध्ये एक शेतीचं काम म्हणून एक चांदा ह्या गावात त्यांनी शेतीचं कामकाज पाहिलं आणि त्यानंतर त्यांनी चांगल्या प्रकारचं एक धडा घेण्याचं काम आपल्या जीवनात केलेलं आहे. भानुदास एकनाथ इंगळे, राहणार शहापूर, तालुका अंबड, जिल्हा जालना. माझं शिक्षण 12वी झालंय. 2 वर्षापूर्वी आपण गायाचा व्यवसाय स्टार्ट केलेला आहे. आज आपल्याकडं 8 गाया दुधाच्या आणि कारवडी 8च सध्या. दुधाची मशीन आणलेली आपण, परत कुट्टी मशीन आणलेली. स्टार्टिंगला आपण एक गाय घेतली ती पायलरू, तिनं 18 लिटर दूध दिलं. त्याच्यानंतर जसे उकडी लागतील तसे आपण दूध हे शहापूर दाड्यावर 2 ठिकाणी घालतो. उकड्यावर 40 रुपये लिटरने दूध घालतो. आणि ही जी व्यवसाय करण्याची कल्पना होती, ही ज्या टायमाला मी घर बांधलं त्या टायमाला थोडं रिन झालं. की कंपनीत कामाला गेलो शिरवळला पुण्यामध्ये, तिथं 4-5 वर्ष केले. लॉकडाऊन पडल्यामुळं मी नगर जिल्ह्यामध्ये चांदा ह्या गावात आलो कामासाठी, शेती कामासाठी. शेती कामं करता करता तिथं असा विचार केला की सगळ्यांच्या इथं गायात दुधाच्या आणि साऱ्या दूध घालून आपलं कुटुंब व्यवस्थित चालवतं. मी म्हणलं आपण तसं करू. करण्याचं हे होतं, पण आपला हे अंबड तालुका भाग हे दुष्काळी भाग आला. दुष्काळी भागामध्ये चारा पाणी, गेल्या वर्षी पाणी नसताना मी साऱ्या गायांना टँकरने पाणी पाजलं. पूर्ण मला सध्या चारा विकत आहे, कारण माझी हिरीला पाणी एवढं नाही जेवढं पाहिजे चाऱ्यासाठी तेवढं. तरी ह्यो धंदा सध्या तरी मला पुरवतो मी सगळं विकत असून. पण माझं एवढं म्हणणं आहे की लोक काय म्हणत होते की समजा तिकडं चांद्यामध्ये नगरमध्ये ह्या गायात सगळ्याकडे राहतात म्हणी, आपल्या भागात राहणार नाहीत, टेम्परेचर सहन होत नाही, त्यांना वातावरण सहन होणार नाही. गावामध्ये एक 2 बार केलेलं आहे, हे होणार नाही, कशाला आणतो. तरी पण मी तिकडे काम केल्यामुळं मी ते आणल्या. पहिली एक गाय आणली, परत तिचं टेम्परेचर ते म्हणजे काही प्रॉब्लेम नाही आला. फक्त एका गाईला प्रॉब्लेम आला, तिनं 35,000 रुपये लागले तिला दवाखान्यात. त्याला मस्टडीज व्हायचा, 20 लिटर दूध देत होती ती. पण आता सगळं सेटअप झाले, 2 वर्ष झाले. आता गायाला वातावरण बी सगळं सेट झालंय. आणि ह्या भागात स्टार्टिंग आपण केली, समजा मी गाय आणल्या ह्या टायमाला आता सगळ्या सेट झाल्या गाय. एक बी गायीचा प्रॉब्लेम नाही, कोणाला काय औषध नाही, काय नाही, गोळ्या नाही, काय नाही, सेट क्लिअर झालंय. तर सांगायचं तात्पर्य एवढं जाईल, करायची असली तर मनातून इच्छा असली तर करायचं. आता आमच्या घरामध्ये मी, माझी बायको, एक मुलगा आहे बारका 4 महिन्याचा, एक मुलगी 4 वर्षाची. आणि करायला आम्ही स्वतः करतो सगळं. करायचं असलं तर आता त्याच्यामध्ये एक कुट्टी मशनी तर माझा हात घालता. साऱ्याला वाटलं आता गाय की तू काय काजून, पण मी त्या टायमाला सुद्धा गाय ऐकल्या नाही. माझ्या 6 नासा तुटलेल्या, तरी बी मी गाय ऐकल्या नाही. आणि आता तर विकायचा विषयच येत नाही, कारण आता तर पूर्ण सेटअपच झाले. त्याच्यामुळे जर करायची असली तर मनातून करायचं. कोणते आता मी युट्यूबला व्हिडिओ पाहत होतो की लय अडचणी येतात, लय अडथळे येतात. ते खरोखर आहे, अडथळे आहेतच. आणि 2 वर्ष तर कोणत्याही व्यवसायाला लागत येतात. त्याच्या आपण केल्यामुळं आता एक आमचे जोडीदार सोमनाथ बुडके, त्यांना पण आपण 4 गाया घेऊन दिल्यात. त्यांचं बी चालू व्यवस्थित. अजून 2-3 नादवले, 2-3 अजून आपण याच्यात व्यवसायामध्ये आणणारच. आणि आपल्या हातानेच आपण गाया घेऊन देणार चांद्यावर. करायचं असलं तर मनातून करायचं, काय अडचण नाही. थोडे अडचणी येतात, अडथळे येतात, पण जिद्द असली पाहिजे. दुष्काळात एवढ्या याच्यात आपण हे वातावरण सेट केलेत आणि टिकविलेत बी.